नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। आज सोमवार 10 फरवरी श्रीमान प्रशासकीय अधिकारी और मुख्य अधिकारी नगर परिषद कार्यालय वानाडोंगरी जनसंघर्ष सामाजिक समिति वानाडोंगरी द्वारा यात्री आश्रय स्थल मतलब बस स्टॉप निर्माण के संबंध में शिकायत एवं जांच के संबंध में उन्हें एक वक्तव्य दिया। बयान में कहा गया है कि नगर परिषद वानाडोंगरी के अंतर्गत बाबा साहेब केदार सूत मिल के पास, राजीव गांधी बस स्टॉप के पास, पशु चिकित्सालय के पास, जिला परिषद स्कूल के पास, शालिनीताई मेघे अस्पताल के पास स्थान पर वानाडोंगरी नगर परिषद द्वारा सूचना के अधिकार के तहत दी गई दस्तावेजी जानकारी के अनुसार 12 दिसंबर 2023 को निविदा के माध्यम से बस स्टॉप का काम शुरू किया गया था। उक्त टेंडर प्रक्रिया के अनुसार एवं जो जानकारी है उसके अनुसार बस को उसी स्थान पर रुकना चाहिए, ऐसी मांग की गई है। प्रवासी निवारा बनवण्यात आले असे सांगण्यात आल्यावर माहिती अधिकारामध्ये कोणतीही माहिती मागितली तर MB मेजरमेंट बुक याची कधीही माहिती देत नाही, दिशाभूल करणारी माहिती देण्यात येते। आज जी आम्हाला माहिती मिळाली त्या दिवशी माहिती अधिकारामध्ये त्यामध्ये कोणत्याही आदेश पत्रावर सही सुद्धा खोटी आणि त्यावर तारीख सुद्धा टाकलेली नाही का कोणत्या दिवसाचा हा आदेश आहे। आज 3 आम्ही तेथे मोका चौकशी केली असता आम्ही समितीने आमचे अध्यक्ष आहे बाकी आमच्या कमिटीचे मोका चौकशी केली असता आम्हाला 3 ठिकाणी महाजनवाडी बस स्टॉप, वानाडोंगरी शालिनीताई मेघे हॉस्पिटल समोर 2 असे 3 प्रवासी निवारा आम्हाला मिळालेले आहे। ते अपूर्ण अवस्थेत आणि सूतगिरणी समोर बाबासाहेब केदार सूतगिरणी समोर आम्हाला कोणत्याही तेथे प्रवासी निवारा दिसलेला नाही। राजीव नगरमध्ये पण प्रवासी निवारा दिसलेले नाही, पण यांनी माहिती अधिकारामध्ये 5 प्रवासी निवारा झाले असे आम्हाला सांगण्यात आले। त्याबद्दल खूप मोठा यामध्ये घोळ आहे व याची सर्वांची चौकशी व्हावं, या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावं याकरता आम्ही आज प्रशासकीय अधिकारी यांना भारतजी नंदनवार यांना निवेदन दिले व त्यानंतर आम्ही आता MIDC पोलीस स्टेशनला निवेदन देणार आहोत आणि त्यांनी सांगितलं आम्हाला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी की मी मोका चौकशी करून या सर्वांची माहिती घेतो आणि तुम्हाला कळवतो। नागपुर से राजेंद्र पाठक की रिपोर्ट। ऐसी खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद।